विदर्भात एकाच दिवशी 3 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी टाकणे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे। आपण पुण्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा थेट दृश्य पाहू शकता। एकता आभूषण जे अमरावती शहरातील जयस्तंभ चौकामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थित आहेत आणि या एकता आभूषण मध्ये सुद्धा 3 दिवसापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय। विविध ठिकाणावरून आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज चौथा दिवस आहे, म्हणजे तब्बल 96 तास पूर्ण झालेले आहेत। अतिशय मोठी खळबळ आहे आणि चौथ्या दिवस सुद्धा उजळलेला आहे। एकता आभूषणच्या आतमध्ये अमरावती, नागपूर इतर जिल्ह्यातील आयकर विभागाचे अनेक अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत आणि मोठ्या प्रमाणात तपास कार्य सुरूच आहे। राजेश अडलानी जे एकता आभूषणचे संचालक आहेत, त्यांचं हे एकता आभूषणचं मोठं शोरूम आहे। त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आयकर विभागाचे अधिकारी आतमध्ये दडून आहेत, म्हणजे संपूर्ण सखोल चौकशीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे त्यांच्या निवासस्थानी सुद्धा अनेक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज 96 तास पूर्ण झालेले आहेत। मोठी खळबळ आहे अमरावती शहरातील। एकंदरीत सराफा व्यावसायिकामध्ये अमरावती जिल्ह्यातील सतत 3 तास पूर्ण झाल्यानंतरची होणारी ही कंटिन्यू म्हणजे सतत चौकशीची मोठी खळबळ बातमी आहेत। आणि एवढंच नव्हे तर अकोला, परतवाडा शहरात सुद्धा एकता आभूषणच्या शोरूम व सुद्धा धाड टाकलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा आयकर विभागाचे शेकडो अधिकारी कर्मचारी तळ ठोकून आहेत। दुसरीकडे याच एकता आभूषणच्या संचालकांच्या निवासस्थानी सुद्धा गेल्या 3 दिवसापासून अधिकारी तपास मोहीम सुरूच आहेत। अनेक वाहने दाखल झालेली आहेत। किंबहुना आतमध्ये कोणालाही परवानगी नाही। जर चहा पिण्याची परवानगी जर आतमध्ये असेल तर आधी गेटच्या प्रवेशद्वारासमोर तपासणी केली जात आहे। म्हणजे एवढी मोठी सतर्कता या ठिकाणी बाळगली जात आहे। नागपूर पोलिसांना घेऊन पुन्हा मी अशा शब्दांचा वापर करतोय की अमरावती शहरातील स्थानिक पोलिसांना सुद्धा कोणती खबर न लागता नागपूर शहरातील पोलिसांना घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नागपूर असेल, इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे वाहन जे आपण पाहत आहात MH 49 DZ 4602 तर दुसरीकडे MH 31 FC 6128 आणि तिसरीकडे MH 14 H 2370 3 मोठे वाहन सोबतच आपलं जर लक्ष द्यायचं असेल तर चौथं वाहन आहे MH 31 FC 2323। म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनामध्ये या वाहनात दाखल झालेले आहेत आणि चौथा दिवस सुद्धा शोध मोहीम सुरूच आहे। नागपूर शहरासह पिंपरी चिंचवड या शहरातील 4 चाकी वाहनामध्ये अधिकारी दाखल झाले आहेत। शेकडो आयकर विभागाचे अधिकारी गेल्या 3 दिवसापासून तळ ठोकून आहेत। म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी आयकर विभागाची ही कारवाई समजली जात आहे। आणि एवढंच नव्हे तर सूत्रांकडून ही सुद्धा माहिती मिळाली आहे की एकता आभूषणचे संचालकांचं अमरावती शहरच नव्हे तर इतर ठिकाणी अनेक संपत्ती असल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती येत आहे। माहिती ही खळबळ आहे। त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी इन्कम टॅक्स विभागाची ही धडक कारवाई केल्याचे समजले जात आहे। पाहत आहात अधिकारी सुद्धा गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत। एकीकडे याच शोरूमच्या ठिकाणी तळ तर दुसरीकडे याच शोरूमच्या निवास संचालकांच्या निवासस्थानी दुसरे अधिकारी याच विभागातील अधिकारी तळ ठोकून आहेत। सतत दिवस रात्र आतमध्ये तपास कार्य सुरूच आहे। फायली असेल, कॉम्प्युटर्स असेल, इतर दस्तऐवज असेल, संपूर्ण कसून तपासणी केल्या जात आहेत। आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ते सुद्धा रायफलधारी बंदूकधारी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहेत। एकंदरीत कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। संपूर्ण कसून चौकशी, सतर्कता, संरक्षणाची आणि कोणालाही माहिती न देता धडक छापा मारणे ही अमरावती शहरातील जिल्ह्यातील खळबळजनक बातमी आहे।